सुरू करू? येस. ओके. सगळ्यांना नमस्कार. पुणे रिव्हर रिव्हायवल तर्फे सगळ्यांचं स्वागत. पुणे रिव्हर रिव्हायवल हे एक 60 पेक्षा जास्त संस्थांनी एकत्र येऊन नद्यांच्या पुनरुज्जीवनावर काम सुरू केलं. वेगवेगळ्या स्तरावर आम्ही काम करत असतो. वेगवेगळ्या कॅम्पेन्स करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, नदी परिसंस्था लोकांना समजावून सांगणं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण दर बुधवारी रात्री 8 ते 9 वेगवेगळे विषय घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. कारण नदी परिसंस्था असं म्हणलं की लोकांना फार त्याच्यामध्ये क्लिष्टता वाटते. पण ती क्लिष्टता साधी सोपी करून सांगणारे आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत, तज्ञ आहेत. ते लोक अतिशय साध्या भाषेमध्ये नद्यांचे जे वेगवेगळे अँगल्स आहेत, नद्यांवर होणारे अत्याचार आणि नद्यांची आजची अवस्था आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी पुणे रिव्हर रिव्हायवल काम करतं आहे आणि ह्याचा उपयोग सगळ्यांनाच होणार आहे. त्यामुळे मी आज अमोघ अमोघ नमस्ते. आमचा सर राहिलेला इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये त्यांनी कायद्याबद्दल आणि सगळ्या लॉज बद्दल आम्हाला माहिती करून दिली. तर अमोघची अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःबद्दल सांगावं. त्यामुळे मी अमोघला विनंती करते आणि जयदीप, अमोघची इंट्रोडक्शन आणि सिक्वेन्स मध्ये नंतर तुला अमित सांगेल कधी तुला बोलता येईल त्या बाबतीत. ओके. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद शैलजाताई. ओळख मी काही असं फार सांगणार नाहीये. मी व्यवसायाने वकील आहे, पण पर्यावरण विषयक कायद्यांचा अभ्यासक असं मला म्हणून स्वतःला घ्यायला आवडेल. एवढीच माझी ओळख आहे. आज मी मुख्यत्वे पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन किंवा पब्लिक ट्रस्टचं प्रिन्सिपल जे भारतीय कायद्याचा भाग आहे त्या संबंधी आपल्याशी बोलणार आहे. आणि हे मला पहिल्यांदा स्पष्ट करावंसं वाटतं की पब्लिक ट्रस्ट प्रिन्सिपल संबंधी बोलताना अपरिहार्यपणे हे सगळं जे आपली चर्चा आहे किंवा डिस्कशन आहे हे नदी सुधारणा प्रकल्प किंवा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट याच्या अनुषंगाने होणारे आणि त्याला कारण आहे. कारण दोन प्रकारचे विरुद्ध एकमेकांच्या जाणारे दृष्टिकोन समोर आपल्या आज दिसतात. एक म्हणजे प्रवर्तक म्हणून महानगरपालिका, पुणे महानगरपालिकेने हा प्रकल्प मांडलेला आहे आणि तो त्याच पद्धतीने नदीचा विकास म्हणजे आपलं म्हणणं आहे की हे पर्यावरण आणि नदीची इकॉलॉजी हे विचार न करता फक्त बांधकाम सुचवणारा प्रकल्प आहे आणि तो नदीच्या मूळ स्वरूपाला हानी पोहोचवणार आहे. नदी ही नैसर्गिक स्वरूपात राहणार नाही असं आपलं म्हणणं आहे आणि कॉर्पोरेशनचं म्हणणं याच्यापेक्षा वेगळं आहे आणि त्यामुळे त्यांनी तो प्रकल्प त्या पद्धतीने मांडला आणि तो ते पूर्ण करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा प्रश्न उभा राहतो की या दोन दृष्टिकोनांमधला कुठला दृष्टिकोन आपण स्वीकारायला पाहिजे किंवा बरोबर आहे. आणि मग म्हणून विषय कायद्याकडे जातो की कायदा याबद्दल काय म्हणतो. आता कायद्याचा विचार करताना मला सगळ्यात सुरुवातीला असं वाटतं की कायदा हा विस्कळीत स्वरूपात आहे नद्यांच्या बाबतीत. निदान आपण जेव्हा रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट संबंधी विचार करतो तेव्हा तरी मला ही वस्तुस्थिती जाणवते किंवा वाटते. तुकड्या तुकड्यात आहे. एकसंध असा आता उदाहरणार्थ मागच्या वर्षी मिझोराम राज्याने रिव्हर प्रोटेक्शन ऍक्ट केला 2023 सालचा. नदीचा एकसंध पद्धतीने बऱ्यापैकी विचार करणारा कायदा असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पब्लिक ट्रस्टच्या तत्वाचा उल्लेख प्रिअम्बल मध्ये केलेला आहे. कारण पाणी हे सगळ्यांसाठी आवश्यक आणि सगळ्यांच्या मालकीची असणारी गोष्ट आहे आणि रिव्हर्स या लाईफलाईन आहेत आणि त्या सगळ्यांच्या मालकीच्या आहेत, सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत आणि म्हणून पाण्याचे स्रोत जे जे काय आहेत म्हणजे सरोवर असतील, पाणथळ जागा असतील, नद्या असतील तर त्यांचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि म्हणून तो रिव्हर प्रोटेक्शन ऍक्ट इथं केलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्रामध्ये तरी असा कुठलाही ऍक्ट आपल्या नजरेस पडत नाही. त्यामुळे जे जे काही नदीच्या संबंधी संरक्षणाच्या तरतुदी आहेत त्या आता उदाहरणार्थ तुम्हाला प्रदूषणासंबंधी बोलायचं झालं तर वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ऍक्ट आहे किंवा सगळ्यात दुसरी जी आता चर्चेत असणारी महत्वाची गोष्ट आहे RFD संबंधी ती म्हणजे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन त्या संबंधीचं जे गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढून निर्देश दिलेले की ते कसं ठरवायचं. काल्पनिक रेषा असल्या तरी प्रोहिबिटिव्ह झोन कुठला आहे, रेग्युलेटरी झोन कुठला आहे हे
हे नदी संबंधी असे थोडेसे विस्कळीत स्वरूपात असलेले काही काही तरतुदी आहेत. पण नदी म्हणजे फक्त एवढंच आहे का? तर शैलजाताई तुम्ही म्हणालात तसं, की ही एक जिवंत परिसंस्था आहे. आणि नदी म्हणजे नुसतं पात्र नाहीये, त्याचे काठ आहेत. त्याच्यामध्ये यामध्ये असलेले जैवविविधता आहे, प्राणी आहेत, त्याच्यावर अवलंबून असणारे पक्षी आहेत किंवा पूर मैदानं आहेत आणि अगदी कॅचमेंट एरिया पण आहे. या सगळ्याचा एकमेकांशी जो संबंध आहे आणि यातनं ज्या प्रक्रिया एकमेकांशी चालू असतात आणि त्यातनं ती जिवंत परिसंस्था तयार होते. तर प्रश्न मला असा वाटतो पब्लिक ट्रस्टच्या बद्दल विचार करताना, की ही प्रक्रिया आणि याचं संरक्षण करणारी असा कुठला कायदा आहे का? किंवा अशी कुठली तरतूद आहे का की ज्याच्याकडे आपण म्हणजे आपल्याला एक मोठा आधार म्हणून संरक्षणासाठी, संवर्धनासाठी बघू शकतो नदीच्या बाबतीत, की नदी ज्या योगे नैसर्गिक स्वरूपात राहील. आणि मग मला त्याचं उत्तर असं द्यावंसं वाटतं, की हो, पब्लिक ट्रस्टचं तत्व किंवा प्रिन्सिपल हा तो आधार आहे किंवा हे ते तत्व आहे, की ज्याच्यामुळे आपण बऱ्याच प्रमाणात हे साध्य करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं, की पब्लिक ट्रस्ट प्रिन्सिपल बद्दल बोलणं हे गरजेचं आहे. आणि ते बोलताना मला सुरुवातीला असं सांगावसं वाटतं, की काही-काही निर्णयांचा अपरिहार्यपणे उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होणार आहे, की ज्याच्यामधनं पहिल्यांदा हे प्रिन्सिपल तत्व हे भारतीय कायद्याचा भाग झालं आणि त्याच्यानंतर त्याचा विकास होत होत आता आपण या आजच्या घडीपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे थोडक्यात मी थोडंसं सांगणार आहे. पण त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणलंय, ते मी आधी 1-2 ओळीत वाचून दाखवतो. त्यांचं असं म्हणणं आहे, की पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन ऑफ ऑल कॉन्सेप्ट्स नोन टू लॉ constitutes the best practical and philosophical premise and legal tool for protecting public rights and for protecting and managing resources, ecological values or objects held in trust. यातले सगळे शब्द खूप महत्वाचे आहेत आणि म्हणून सुद्धा हे तत्व अत्यंत महत्वाचं आहे. आता याचा जर का तुम्हाला इतिहास बघायचा झाला तर पहिली जी निकाल आहे ज्याच्या द्वारे पब्लिक ट्रस्टचं तत्व हे भारतीय कायद्याचा भाग झालं, तर आपल्याला 97 साली जायला पर्यंत 97 सालच्या कमलनाथच्या केसमध्ये काय झालं हे बघायला लागेल. एक दिवस इंडियन एक्सप्रेसच्या मध्ये एक बातमी छापून आली, की कमलनाथ जो केंद्रामध्ये पर्यावरण मंत्री होता, त्याच्याशी संबंधित मोटेल जे बियास नदीच्या काठावर आहे, अतिशय पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असणारा भाग आणि त्याच्या शेजारची जी रिझर्व्ह फॉरेस्टची जमीन होती किंवा वन खात्याची म्हणजे राखीव जंगल होतं. त्या जमिनीवर अतिक्रमण करून मोटेलने ती ताब्यात घेतली आणि कमलनाथ जेव्हा पर्यावरण मंत्री होता 94 साली, त्यावेळी या जमिनीचं करार करून ही जमीन प्रायव्हेट एंटिटीला म्हणजे खासगी संस्थेला म्हणजे त्या मोटेलला वापरायला दिली करार करून. त्याच्यानंतर ह्या जागेमध्ये तसंच इतर मोटेलच्या भागामध्ये पाणी शिरू नये नदीचं, म्हणून मोटेलनी नदीच्या पात्रामध्ये बुलडोझर घुसवून प्रयत्न केला बांधकाम करायचा आणि बांधकाम केलं सुद्धा. त्याच्यानंतर नदीचा स्पिल चॅनल ब्लॉक केला आणि नदीचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न या पॅन मोटेलनी केला. ही बातमी जेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये छापून आली, अर्थातच सर्व न्यायाधीशांचा म्हणजे धक्का बसला त्यांना आणि या बातमीचं रूपांतर त्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये केलं. म्हणजे कोणीही प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या उठून कोर्टात गेला नाही. आता हा जो प्रश्न आहे की नदीचा मार्ग बदलणं, नैसर्गिक संसाधनांमध्ये बदल करणं आणि त्याच्यावर अतिक्रमण करणं. तर खरं बघायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या कदाचित हा प्रश्न पाणी प्रदूषणाचा होणार नाही. मग कुठला असा कायद्याचा भाग आहे की ज्याच्यामुळे यात न्याय करता येईल असं जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पब्लिक ट्रस्ट या तत्वाचा आधार घेतलेला आपल्याला दिसतो आणि कमलनाथचं सगळा निर्णय, सगळं जजमेंट हे पब्लिक ट्रस्टवर अवलंबून आधारित आहे. त्याच्यामध्ये जी काही चर्चा झाली आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे अकॅडमिशियन्स आहेत त्यांच्या लेखांचा उहापोह केलेला आहे, ते उद्धृत केलेलं आहे. त्याच्यानंतर अमेरिकन सुप्रीम कोर्टाने दिलेले वेगळे निर्णय वेगळ्या परिसंस्थांच्या बाबतीत त्याचा उल्लेख केलेला आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय शेवटी असं म्हणतं की
public trust doctrine, as discussed by us in this judgment, shall become part of the law of the land. याचा अर्थ असा होतो की पब्लिक ट्रस्ट संबंधित जी जी काही चर्चा, जे जे काही त्यामध्ये बोलणं झालेलं आहे, ते सगळं भारतीय कायद्याचा भाग आहे. आणि म्हणून मला कमलनाथचं जे निर्णय आहे किंवा जजमेंट आहे ते अतिशय महत्वाचं या दृष्टीने सुद्धा वाटतं. याचा ज्याला आपण मूळ म्हणू, ज्याच्यावर हे जजमेंट आधारलेलं आहे आणि RFDच्या संबंधात सुद्धा म्हणून ते महत्वाचं आहे, ते तत्व असं आहे पब्लिक ट्रस्टचा एक अतिशय महत्वाचा भाग, की सरकार किंवा शासन किंवा राज्यकर्ते हे नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत जनतेचे विश्वस्त आहेत. ते विश्वस्त म्हणून काम करतील, ते मालक नाहीयेत संसाधनांचे. मग मालक कोण आहे संसाधनांचा? तर पुढे असं म्हणलेलं आहे, की सामान्य जनता त्याच्यासाठी ही संसाधनं आहेत आणि त्यांच्या फायद्यासाठी ही संसाधनं राखली गेली पाहिजेत. म्हणजे या संसाधनांचे लाभार्थी हे सामान्य माणूस, कॉमन मॅन हा आहे. आणि राज्यकर्ते किंवा धोरणकर्ते, शासन हे फक्त विश्वस्त आहे आणि त्यांनी त्यांच्या लोकांच्या फायद्यासाठी, लोकांसाठी हे राखली पाहिजेत, नैसर्गिक स्वरूपात राखली पाहिजेत. ह्याचाच एक दुसरा भाग आपण असा म्हणू शकतो, की काही बंधनं सरकारच्या मी अधिकारावर नाही म्हणणार, मी पॉवर या अर्थाने अधिकार हा शब्द मराठीतला वापरतोय, की सरकारच्या पॉवरवर बंधनं आलेली आहेत यामुळे. कारण सरकार हे विश्वस्त आहे, सरकार हे मालक नाहीये. मग काय बंधन आहेत सरकारच्या अधिकारावर किंवा सरकारच्या पॉवरवर नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत? तर ती बंधनं मुख्यत्वे 3 प्रकारची आहेत. एक म्हणजे नैसर्गिक संसाधन हे फक्त राखायचं नाहीये, तर ते सगळ्यांना उपलब्ध असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नैसर्गिक संसाधनांचं खाजगीकरण करायचं नाहीये, प्रायव्हेटायझेशन होऊ द्यायचं नाही. 2, नैसर्गिक संसाधन हे तुम्हाला कितीही चांगली किंमत आली तरी विकता येणार नाही. म्हणजे त्याचं कमर्शियलायझेशन हे मान्य नाहीये. त्याच्यानंतर अमित, जे हायलाइट केलेलं आहे ना, तो हां. पोर्शन तुला पुढे मिळेल. तो तू दाखवू शकतोस, तुला ओके, मिळाला ओके. तर. ठीक. हां, मी शोधतो. हां. हे हां, हे दुसरं बंधन सरकारच्या अधिकारावर आहे पब्लिक ट्रस्टच्या तत्वाच्या नुसार. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं जे बंधन आहे सरकारच्या अधिकारावर, ते बंधन RFDच्या अनुषंगाने पण आपण नक्की त्याचा विचार आणि चर्चा केली पाहिजे. ते बंधन असं आहे, की की तुम्ही नैसर्गिक संसाधन हे विशिष्ट प्रकारच्या वापरांसाठीच राखायला पाहिजे. म्हणजे त्याचा वापर तुम्ही बदलू दिला नाही पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा पाणथळ जागा आहे, तर पाणथळ जागेमध्ये पाणी नाहीये काही काळासाठी आणि काही काळ, तर म्हणून तुम्ही त्या जागेचा उपयोग आता आपण बिल्डिंग बांधायला करू किंवा रहिवासी भागात त्याचं रूपांतर करू, यासाठी तुम्हाला करता येणार नाही. किंवा टेकड्या, या टेकड्या या नैसर्गिक स्वरूपातच राखल्या पाहिजेत. त्या तुम्ही विकसनासाठी देऊन त्याचा भाग तिथं बिल्डिंग करू शकत नाही. कारण हे सगळं या 3 तत्वांच्या विरोधात होईल. हा ही बंधनं नैसर्गिक म्हणजे पब्लिक ट्रस्ट खाली जनतेकडनं किंवा भावी पिढ्यांकडनं सरकारच्या अधिकारावर लादलेली आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ही 3 बंधनं खूप महत्वाची आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडीशी विनंती अशी करीन, की ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध तुम्ही तुमच्या मनामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टला लावून बघा. तुम्ही पण वेगळे-वेगळे स्ट्रेचेस फिरला असाल. एक स्ट्रेच मी पण फिरलेलो आहे. फन गार्डन पासून ते संगमपर्यंत. आणि तुम्हाला जे काही आजपर्यंत निदर्शनास आलेलं आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या कामाच्या बाबतीत आणि पब्लिक ट्रस्ट प्रिन्सिपल्सची जी वेगळे-वेगळे भाग आहेत आणि वेगळे-वेगळे त्याच्या खालचे अंग आहेत, त्याला तुम्ही हे जोडून बघा आणि मग तुमचं मत काय होतं ते ठरवा. मग आपण चर्चा करू याच्यावर. आणि त्यानंतर सर्व वेगळ्या-वेगळ्या प्रसंगात दिलेल्या वेगळ्या-वेगळ्या निर्णयांचा उल्लेख केलेला आहे. आणि ते सगळे निर्णय भारतीय कायद्याचा भाग असल्यामुळे ते खूप महत्वाचे आहेत. मग ते वेटलँड बुजवून हायवे करणं किंवा रिझर्व्ड फॉरेस्टवर हॉटेल करणं आणि एरियल ट्रामवे करणं आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटी सुरू करणं, ह्याबद्दल पण हे सगळं आहे. पण मी त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी सर्वोच्च न्यायालयाने ज्या एका केसचा उल्लेख केलेला आहे, ती केस खूप महत्वाची आहे. ती मोनोलेगची केस आहे. म्हणजे आणि त्यामध्ये पब्लिक ट्रस्टचं तुम्हाला स्वरूप
हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने झालेलं दिसतं आणि ते अजून वाढलेलं आहे, विस्तृत झालेलं आहे आणि म्हणून मी तेवढं तुम्हाला डिस्कस करतो तेवढं चर्चा करूयात आपण त्याची. तर त्यामध्ये असं म्हटलं की मोनोलेक हे 2 नंबरचं मोठं सरोवर आहे कॅलिफोर्नियामधलं. ते सलाईन आहे. खारं पाणी आहे आणि खूप पक्षी तिथे असतात. नेस्टिंगसाठी पक्षी ते ते लेक वापरतात. त्यानंतर मायग्रेटरी रूटवर पण बरेच पक्षी त्या लेकला भेट देतात. त्या लेकला पाणी पुरवठा करणारे 5 स्ट्रीम्स आहेत. त्या 5 स्ट्रीम्स पैकी जवळपास 4 स्ट्रीम मधलं सगळं पाणी हे उपसा करायचे अधिकार हे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटनी अमेरिकेत लॉस एंजल्सच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला दिलेले आहेत आणि अशा पाण्याचा 4 स्ट्रीम्स मधनं उपसा केल्यामुळे त्याचा लेकच्या पातळीवर परिणाम झालेला आहे. ती ढासळली आहे आणि त्याचा विपरीत परिणाम हा सगळ्या त्या सरोवरावर झालेला आहे आणि तिथल्या निसर्ग सौंदर्यावर झालेला आहे. पक्षी येईनासे झालेत. त्याच्यानंतर असा असा म्हणजे ज्याला ऍडव्हर्स इफेक्ट म्हणतो असा परिणाम झालेला आहे आणि म्हणून तिथले लोक कुठून न्यायालयात गेलेले आहेत पब्लिक ट्रस्टच्या तत्वाचा आधार घेऊन आणि तिथल्या कोर्टाने शेवटी अमेरिकन सुप्रीम कोर्टला याचा आम्हाला तुम्ही अर्थ सांगा आणि पब्लिक ट्रस्ट यात लागू होतं का असंही सांगा अशी विनंती केली म्हणून शेवटी हा निर्णय. त्यामध्ये महत्वाची तत्व काय आहेत तर ते तत्व एक असं आहे की नैसर्गिक संसाधन किंवा नैसर्गिक गोष्ट ही नैसर्गिक स्वरूपातच राखली गेली पाहिजे. ही गोष्ट सुद्धा पब्लिक ट्रस्ट या प्रिन्सिपलचा भाग आहे आणि त्याच्यामुळे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन या 2 गोष्टी या पब्लिक ट्रस्ट संबंधी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट त्यांनी अशी म्हणली की प्रोटेक्शन ऑफ इकॉलॉजिकल व्हॅल्यूज हे सुद्धा पब्लिक ट्रस्टचा महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न असा नाहीये की सरकार एखाद्या गोष्टीचा वापर एका एक्स कारणासाठी करू शकतो का करू शकत नाही. असं नसून पब्लिक ट्रस्ट म्हणजे सरोवर, नद्या, पाणथळ जागा, जंगलं यांच्यामध्ये लोकांचा जो सामायिक वारसा आहे, एकत्रित वारसा आहे, त्याचं संरक्षण हे करणं सरकारने किंवा राज्यकर्त्यांनी अपेक्षित आहे आणि ते संरक्षण करणं म्हणजे पब्लिक ट्रस्टचं तत्व आहे. याच्यावर आधारित राहून सुप्रीम कोर्ट भारताचं शेवटी काय म्हणतं, ते असं म्हणतं की याचा अर्थ असा की इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट या 2 गोष्टी हे ठरवायला खूप महत्वाच्या आहेत, की एखाद्या जागेला किंवा एखाद्या गोष्टीला पब्लिक ट्रस्टचं तत्व लागू होतं की नाही. त्याच्यानंतर त्यांनी शेवटी असं म्हणलेलं आहे, की आम्हाला असं वाटतं, की पब्लिक ट्रस्टचं तत्व हे निसर्गातल्या सगळ्या परिसंस्थांना लागू का करता येणार नाही. आमचं म्हणणं आहे लागू करता येईल आणि ते केलं पाहिजे. आणि म्हणून सुप्रीम कोर्ट शेवटी असं म्हणतं, की प्रिस्टीन ग्लोरी अँड एस्थेटिक यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम्स ऑपरेटिंग इन आवर नॅचरल वर्ल्ड shall not be allowed to be eroded for private, commercial or any other use unless court finds is necessary in public interest. म्हणजे तुम्ही ह्या नैसर्गिक जागेचा उपयोग अशा प्रकारे करू शकत नाही की ज्यामुळे त्याची गुणवत्ता ढासळेल किंवा ज्याच्यामुळे त्याचा ऱ्हास होईल. तर हे महत्वाचं सुप्रीम कोर्टनी कमलनाथच्या केसमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हे सगळं आता रिव्हरफ्रंटच्या प्रोजेक्टच्या संदर्भात लावून बघा आणि माझं मत असं आहे की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा भंग यामध्ये झालेला दिसतो. नदी ही नदीच्या स्वरूपात राहत नाहीये. एक बंदिस्त होणारे, सीमित होणारे तिचा प्रवाह, तो बांधकाम करून होणारे हे सगळं भराव घातलेला आहे, कॉम्पॅक्टिंग केलेलं आहे. तिथलं जे काही व्हेजिटेशन आहे, तिथले झाड-झडोरा आहे, तिथले प्राणी आहेत, जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, ती नष्ट होणारे ती झालेली आहे. त्यानंतर कृत्रिम प्रकारे माणसाला जे लागतं किंवा ज्याला अर्बन यूज असं सुप्रीम कोर्टनी म्हणलेलं आहे. अशा प्रकारचं अर्बन यूज म्हणजे हिरवळ लावणे किंवा मनोरंजनाचं तिथं गोष्टी निर्माण करणे,
आहे ती झाडं काढून टाकणे, या सगळ्या गोष्टी तिथे झालेल्या आपल्याला आढळतात किंवा त्या होणार आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून पब्लिक ट्रस्टचा हा भंग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुणे महानगरपालिका विश्वस्त म्हणून त्यांचं कर्तव्य करत नाहीये. आणि कुठे हे म्हणून होतं का? हे कुठे आणि आहे? म्हणून आणि आणि म्हणून कायद्याला हे संमत नाहीये असं मला वाटतं. आणि म्हणून पब्लिक ट्रस्टचा हा भंग आहे. म्हणून कमलनाथच्या केसमध्ये शेवटी काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने ते लीज कॅन्सल केलं. जागा परत वन खात्याला त्या असा निर्देश दिला. त्याच्यानंतर बांधकाम जे नदी पात्रात केलंय किंवा नदीचा मार्ग बदलायचा प्रयत्न केलाय ते चुकीचं आहे असं म्हणलं. 20 लाख रुपये नुकसान भरपाई द्यायला लावली स्पॅन मोटेलला. आणि तिथं जे काही तुम्ही नुकसान केलेलं आहे निसर्गाचं त्याचं पुनरुज्जीवन करायला जो काही खर्च येईल तो तुम्ही उचलाल त्याचा भार, अशी हमी पण त्यांच्याकडनं घेतली. थोडक्यात हे पब्लिक ट्रस्टचं तत्व आहे आणि ही मूळची केस आहे. आता दुसरं जे मी तुम्हाला त्याचं पुढचं त्याचा जो डेव्हलपमेंट पुढे झालेली आहे किंवा त्याचा अजून पुढचा टप्पा गाठला गेलेला आहे आणि तो सुद्धा एखाद्या नैसर्गिक संसाधनाचं स्वरूप बदलणे ह्या स्वरूपात आहे. आणि म्हणून आपल्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नुसार हे महत्वाचं आहे. म्हणून मी हे सांगतोय. ह्यामध्ये पण हायलाईट केलेला पोर्शन आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये थोडक्यात मी सांगतो की झंडेवाला गार्डन बाग म्हणून लखनौमध्ये एका गजबजलेल्या भागात असणारी ही बाग होती. आणि लखनौच्या म्युन्सिपाल्टीनी त्या बागेच्या खाली अंडरग्राऊंड शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि पार्किंग करायची परवानगी दिली. बिल्डरनी बांधकाम सुरू केलं आणि त्याला आव्हान दिलं गेलं. हायकोर्टमधनं ती केस शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेलेली आहे. सुप्रीम कोर्ट या केसमध्ये काय म्हणतं तर कोर्ट पब्लिक ट्रस्टच्या तत्वाचा परत आधार घेतं आणि म्हणतं की पब्लिक ट्रस्टच्या आधारे तुम्ही नैसर्गिक गोष्टीमध्ये जागेमध्ये नैसर्गिक संसाधनामध्ये बदल करू शकत नाही. त्याचं स्वरूप बदलू शकत नाही. आणि इथे तुम्ही बागेच्या खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि पार्किंग ला परवानगी देऊन तुम्ही त्याचं स्वरूप एकदम वेगळ्या पद्धतीने करताय बदलताय. आता ती बाग नैसर्गिक स्वरूपातली बाग नसेल. इट इज मोर लाईक अ टेरेस पार्क असं सुप्रीम कोर्टने या केसमध्ये म्हणलंय. म्हणजे तिथे हिरवळीसारख्या गोष्टी असू शकतात पण मोठी झाडं तिथे लावता येणार नाहीत, ती उगवणार नाहीत. किंबहुना या प्रोजेक्टसाठी प्रकल्पासाठी खूप मोठी झाडं काढण्यात आलेली आहेत असंही निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. आणि म्हणून पब्लिक ट्रस्टच्या तत्वाचा भंग आहे असं सुद्धा निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे. त्यानंतर कोर्टाने एक सगळ्यात महत्वाची गोष्ट यात अशी म्हणलेली आहे की याच्यामध्ये म्युन्सिपाल्टीवर एक मॅन्डेटरी ड्युटी ज्याला म्हणता येईल कायद्याखाली कर्तव्य. आणि ती मॅन्डेटरी ड्युटी काय आहे तर ती म्हणजे बागा राखणे ही ती ड्युटी आहे. आणि या ड्युटीच्या विरोधात सुद्धा काम करताय म्युन्सिपाल्टी आणि म्हणून सुद्धा हे बरोबर नाहीये असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय. आता आरएफटीच्या बाबतीत तुम्ही विचार करा तर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या कायद्याखाली स्थापन झालेलं आहे तो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट. त्याच्यामध्ये 63(1)B 63(1)ब अशी एक मॅन्डेटरी ड्युटी आहे. आणि ती ड्युटी अशी आहे की प्रोटेक्शन ऑफ अर्बन फॉरेस्ट्री, प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट अँड प्रमोशन ऑफ इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट्स ही ती मॅन्डेटरी ड्युटी आहे. कॉर्पोरेशननी कुठली गोष्ट करताना या 3 गोष्टी साधल्या गेल्या पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आरएफडी तुम्ही जेव्हा प्रपोज करता, तुम्ही जेव्हा सँक्शन्स देता, तुम्ही जेव्हा तो प्रकल्प राबवता तेव्हा संबंधित प्रत्येक अधिकाऱ्यांनी जो कॉर्पोरेशनचा भाग आहे, जो धोरण करताय, जो निर्णय घेणार आहे, जो राबवणार आहे, त्यांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपल्या प्रत्येक कुठल्याही कृतीमुळे प्रोटेक्शन होतंय का पर्यावरणाचं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन होतंय का, प्रमोशन ऑफ इकॉलॉजिकल ऍस्पेक्ट साधलं जात आहे का. आणि हे खूप मुद्दामून वाईड टर्म्स आहेत कारण कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यात सामावल्या गेल्या पाहिजेत असं ते धोरण आहे. हे पण मला तुम्हाला सांगावं वाटतं. आता शेवटची केस मी फक्त थोडक्यात सांगतो की जो मला असं वाटतं की पब्लिक ट्रस्ट बाबतीत एक परमोच्च बिंदू आहे आज त्याच्या डेव्हलपमेंटचा. आणि तो असा आहे की तुम्ही कायदे जरी कितीही पाळले. आता उदाहरणार्थ युपी मध्ये एक केस झाली, मुंबईत पण एक कॉर्पोरेशनच्या अंडर एक केस अशी झाली की ग्रीन बेल्ट होता. लखनौ म्युन्सिपाल्टीने तो ग्रीन बेल्ट वगळला नवीन प्लॅन मध्ये आणि त्याचं रूपांतर रहिवाशी विभागात केलं. आणि
हे करताना टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या खाली जे जे काय करायला लागतं कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण नीट पार पाडली. हरकती मागवल्या, सूचना मागवल्या, त्याच्यावर निर्णय घेतला आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हे सगळं केलं. त्यामुळे कॉर्पोरेशनचं असं म्हणणं होतं की आम्ही कायद्याने योग्य केलेलं आहे, आम्ही कुठेही चूक केलेली नाही, कायदा पाळलेला आहे आणि आम्हाला हा अधिकार आहे करायचा. त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की तुम्ही कायदा कितीही पाळला असलात तरी मूलतः ह्या जागा, मोकळ्या जागा, ग्रीन बेल्ट ह्या लोकांच्या आरोग्यासाठी राखल्या गेल्या पाहिजेत, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राखल्या गेल्या पाहिजेत आणि त्यामुळे तुम्ही असं करणं म्हणजे कायदा जरी पाळला असला तरी पब्लिक ट्रस्टचा भंग आहे. म्हणजे थोडं मला असं वाटतं की पब्लिक ट्रस्टचं तत्व हे अतिशय इंडिपेंडेंटली कायद्याच्या वर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आता ठेवलेलं आहे आणि म्हणून तुम्ही कितीही कायदा पाळलात, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स जरी प्रोजेक्टला मिळालेला असला तरी त्या एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मध्ये पुण्याच्या RFDच्या बाबतीत जर का पब्लिक ट्रस्टचा ऍस्पेक्ट किंवा बाब ही तपासलीच गेली नसेल, विश्वस्त म्हणून पुणे महानगरपालिका काम करतंय की नाही हे बघितलंच गेलं नसेल, तर मला वाटतं ही गंभीर बाब आहे आणि पब्लिक ट्रस्टच्या बाबतीत आपण नक्की याला पुनर्विचार महानगरपालिकेला करायला लावू शकतो किंवा प्रसंगी कोर्टात पण जाऊ शकतो असं मला वाटतं. आता हे 3 गोष्टी, 3 महत्वाच्या निकाल मी तुम्हाला सांगितले. आता आपल्या हातात काय राहतं यानंतर? तर 2 गोष्टी, की एक म्हणजे तुम्ही पर्यावरण आणि इकॉलॉजी ह्या संदर्भात डेटा आपण गोळा करू शकतो. आत्ता जे स्ट्रेचेस झालेत त्या बाबतीत काय नुकसान झालेलं आहे नक्की? हे या 2 संकल्पना वापरून आपण मोजू शकतो, काढू शकतो. असा प्रयत्न हा यमुनेच्या बाबतीत झालेला आहे. प्रदूषणाच्या बाबतीत पण किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगनी जे यमुनेच्या फ्लड प्लेनमध्ये वर्ल्ड फेस्टिवलसाठी बांधकाम केलं, त्या केसच्या संदर्भात सुद्धा एक्सपर्ट कमिटीने हा सगळा खटाटोप केलेला आहे आणि हे करता येऊ शकतं आणि त्याचा चांगला परिणाम हा केसच्या निकालावर झालेला आहे. इव्हन म्हणजे यमुनेच्या बाबतीत तर NGTनी यमुना रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हे तपासायला दिलेलं आहे एक्सपर्ट कमिटीकडे आणि त्यांनी बांधकाम करता येणार नाही फ्लड प्लेनवर किंवा कुठेही नदीच्या आतमध्ये असा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे आणि म्हणून RFD या पद्धतीने तुम्हाला करता येणार नाही असंही 13 साली सांगितलेलं आहे. मग पुण्याच्या बाबतीत हे का होऊ नये असा रास्त साहजिक प्रश्न मला पब्लिक ट्रस्टच्या तत्वाच्या अंतर्गत पडतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी दुसरी गोष्ट आपण अशी करू शकतो की स्वतंत्रपणे हे करत असताना स्वतंत्रपणे आपण कॉर्पोरेशनला स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन पत्र लिहू शकतो आणि ते पत्र असं असू शकतं की तुम्ही विश्वस्त आहात आणि विश्वस्त म्हणून तुमची ही जबाबदारी आहे. नदी नैसर्गिक स्वरूपात राखणं हे तुमचं कर्तव्य आहे या तत्वाच्या आधारे आणि सुप्रीम कोर्टच्या निकालांच्या आधारे तुम्ही ते करत नाही आहात. जनता म्हणून आम्हाला अपेक्षा करण्याचा अधिकार आहे की हे नैसर्गिक स्वरूपात राहील आणि याचा विकास करायचा झाला तर तो इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन या 2 गोष्टींच्या आधारेच तो झाला पाहिजे, नैसर्गिक स्वरूपात झाला पाहिजे. म्हणून तुम्ही हे नैसर्गिक स्वरूपात करा. शक्य नसेल तर आता फक्त 3च स्ट्रेचेस झालेले आहेत. आम्हाला उरलेले स्ट्रेचेस आम्हाला करायला द्या. आमच्याकडे तज्ञ लोक आहेत. आम्ही ते ह्या तत्वांच्या आधारे कसं करता येईल हे तुम्हाला करून दाखवू. अशा स्वरूपाची मागणी आपण करू शकतो आणि आपण ही मागणी कायदेशीर स्वरूपात मांडू शकतो. जर का ती मागणी मान्य झाली नाही तर आपल्याला पुढचे मार्ग आहेत की जिथनं आपण अशा फोरम पुढे ते नेऊ शकतो की जिथे या सगळ्याची काय म्हणू आपण स्क्रुटिनी होऊ शकते आणि हे जे काही मोठं म्हणजे मी म्हणेन की हे जे एक पोटंट प्रिन्सिपल आपल्याला भारतीय कायद्याचा भाग म्हणून मिळालेला आहे त्याचा उपयोग आपण आपल्या पर्पज साठी करू शकतो आणि नदी नैसर्गिक स्वरूपात ठेवण्यासाठी करू शकतो. एवढं बोलून मी थांबतो कारण मला असं वाटतं की जे महत्वाचं आहे आणि जे भाग आहे त्या सगळ्या गोष्टी मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितलेल्या आहे. आपण याच्यावर चर्चा करू शकतो. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? ओके. थँक्यू अमोघ. आणि सगळे बोलतील तेव्हा अजून डिटेल्स होतीलच. फक्त एक आपण छोटा पॉज घेऊयात. जयदीप, प्लीज गो अहेड. आपण आपलं अपील करू शकतो आता. ओके.
Thank you, Amog, for the wonderful discussion and guidance, and also injecting hope की एक path नाही आहे, अनेक paths पुढे आहेत. But what I want to do at this point is sensitize everyone in the meeting की आपल्याबरोबर अमोघ आहेत आणि अनेक लोक आहेत जे स्वतःचा वेळ देऊन all the litigation that has happened so far has happened only purely through volunteer efforts and volunteers needs ह्याच्यावर खर्च केलाय. What I want to sensitize people is that even if lawyers give their personal time, there are a lot of expenses associated with litigation for which all of us have to contribute, and that contribution cannot be just a small one time contribution. ते सातत्याने असावं, मग छोटं असेल तरी चालेल, ते करावं. आणि just to infuse positivity in this group, look at the litigation so far. Two of the major ones is Red Line, Blue Line. हे परत त्यांना आखून देण्याचा आदेश दिलेला आहे. इवन एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आपण NGT थ्रू विड्रॉ केलेला. अर्थात वी नो वी लिव्ह इन अ व्हेरी डिफरंट एरा ऑफ ज्युडिशरी, की ते मॅन्युप्युलेट होतंय, ते रिव्हर्स होतं. त्याच्यामुळे हे जे खर्च आहेत जे PRR ला पडतात ते फार कॉम्प्लिकेटेड आपली ज्युडिशरी झाल्यामुळे आपल्याला बॅक अँड फोर्थ खूप करावं लागतं. So what I want to urge is anyone here, who has understood that there are expenses and everything has been borne by volunteers should come forward. Now the complication is we are also in such an era where everything gets monitored, especially people who support litigation get litigated. त्यासाठी आम्ही अर्ज करतोय की please enlist your support either with me, Amit Raj, or directly with Amog, that you wish to support litigation. And if you don't want your linkages left to litigation, Amog can guide us better about that also in his forthcoming Q&A. The Jeevit Nadi is one of the supporting organizations, one of the pivotal organizations of PRR, which has been taking donations, and we put it all practically 100%. म्हणजे there are no overheads with Jeevit Nadi. It is run as a lean organization. तर सगळा तो जो खर्च आहे जीवित नदी करते नद्या साफ स्वच्छ करण्यामध्ये. तर प्लीज स्टार्ट मेकिंग अ कॉन्ट्रीब्युशन. द लास्ट couple of points I want to make is giving sounds very good. When someone like me makes an appeal, अरे हे ह्याला द्यायला पाहिजे पैसे, जयदीप बरोबर बोलला, हे लोक किती अमोक सारखे विद्वान लोक आपल्या बरोबर जॉईन होतात, द्यायला पाहिजे. आणि मग रात गई बात गई, आपण जेवण करतो, संध्याकाळ होते, सकाळी कामाला निघालो, विसरलो. तर प्लीज मेक अ पर्सनल नोट to commit to yourself. Don't commit to anyone, but commit to yourself की आज रात्रीपर्यंत मी देईन किंवा उद्यापर्यंत देईन, किंवा I will send a simple email or just a WhatsApp to Amit, Jaydeep or Amog की आम्हाला तुम्हाला लिटिगेशनच्या एफर्ट्स मध्ये सपोर्ट करायचा, किंवा जीवित नदीला द्यायचे असेल तर डायरेक्टली Amit has shared the donation details in the chat box. The last appeal I want to make is stay connected with Pune River Revival for the long term, and the best way to do that is we have a WhatsApp group ज्याची लिंक अमितनी शेअर केलेली आहे. It is a simple click. You have to click on that chat box मध्ये आता क्लिक करा आणि you will get all the details, and Amog has been sharing some PDFs. We personally fought in Kalyani Nagar, एक live stream आहे त्याच्यावर, these were public comments, त्याच्यावर 250 page order दिली आहे NGT ने. It is a landmark order. If you want access to these kind of resources, I will be sharing that 250 order on PRR. So if that's a good motivation, please join PRR. एवढं बोलून मी थांबतो. We will now turn to question and answers. So over to you. Okay. So basically, Nishad should take this up with him, Q&A. Sorry, Nishad, please go ahead. मला एक 2 मिनिटं बोलायचं होतं. हा बोला. Yes, Pradeep bhai. मला तुम्ही स्क्रीन शेअर करायला अलाउ करता का? मला एक GR दाखवायचं तुम्हाला. Okay. Yes. एकच मिनिट. तुम्ही जे कायद्याबद्दल विचारता ना, ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक GR काढलाय, तो तुम्हाला दाखवायचा. तो काय उपयोगी पडतो? प्रदीप भाई, मी तुम्हाला को होस्ट केलंय, तुम्ही शेअर करू शकता स्क्रीन. हो. एकच मिनिट.
आहे. मी बोललेलं ऐकू येतं का आपल्याला? हो हो, येत येतंय. आहे. हे काय झालं होतं, वडनेरे समिती होती, त्या वडनेरे समितीचा मी मेंबर होतो फ्लडचा अभ्यास करण्यासाठी. शैलजाताई पण होते त्याच्यात. तर वडनेरे समितीने पूर प्रवण क्षेत्रातील बांधकामांवर नियंत्रण टाकणं आणि अतिक्रमण काढण्याच्या शिफारस केली होती एन्क्रोचमेंट हटवण्यासाठी. तर शासनाने ती रेकमेंडेशन्स मध्ये काय केलंय, त्यांनी असं म्हटलेलं आहे की युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन रूल असे रूल्स केलेले शासनाने, त्याचा वापर करावा म्हणून आदेश दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार MRTP ऍक्ट, MLRC कोड, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यांच्यानुसार नगरपालिका, मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी यांना अधिकार दिले करायचे आणि ओव्हरऑल अधिकार इरिगेशन डिपार्टमेंटकडे आहे. तुम्हाला पाहिजे तर मी हा GR पाठवतो तुमच्याकडे. चालेल. हो रेकमेंड एन्क्रोचमेंट हटवण्यासाठी उपयोगी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अजून वापरलं नाहीये, पण तो GR आपण वापरून बघावा. तुम्ही प्लीज जरूर शेअर करा प्रदीप भाई. हे शेअर करतो. हा आता दिसतंय का तुम्हाला? शेअर केलं बघा. होय. हो, दिसतंय. हे पूल प्रवण क्षेत्रातील बांधकामांवर नियंत्रण टाकणे व अतिक्रमण काढणे. तर ते निळ्या लाल पूर रेषा वगैरे सगळं तपशील दिला आहे तिथे. हो, आता वेळ नसेल तर हे करून ठेवूयात, मी तुम्हाला पाठवतो. येस. चालेल. निशाद प्लीज. या आपण प्रश्न घेऊ काही. तर एक असा प्रश्न आला की सेन्सिटाईज कसं करता येईल ज्युडिशियरी लॉयर्स या पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिनच्या संदर्भात. अमोघ. काय खरं तर हे पब्लिक डोमेन मध्ये आहे सगळं आणि म्हणजे वेगळ्या वेगळ्या केसेस मध्ये वापरलं पण गेलंय आजपर्यंत. आपल्याला त्याचा बरोबर संबंध लावून फक्त योग्य प्रकारे ते कोर्टासमोर आणणं हे मात्र करायला लागणार. ते करायला पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आता हे नदीच्या संदर्भात वापरता येतं तसं प्रत्येक कुठल्याही टेकडी किंवा जे नॅचरल हे आहेत रिसोर्सेस त्या कशाच्याही संदर्भात हा वापरता येईल असं तुमचं म्हणणं. हो, नुसतं तेवढंच नाहीये. म्हणजे कुठलीही नैसर्गिक गोष्ट नैसर्गिक स्वरूपात ठेवायची यासाठी आपल्याला वापरता येऊ शकतं. पण कमलनाथच्या केसमध्ये म्हणजे इव्हन असं म्हणलं गेलेलं आहे की पेस्टिसाइडचा वापर, त्याच्यानंतर एअर पोल्युशन आणि जिथे आपल्याला कुठल्याही स्वरूपाच्या परवानग्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ देवराई आहे आणि ती प्रायव्हेट देवराई आहे, प्रायव्हेट जमिनीवर आहे म्हणजे मला असं म्हणायचंय. आणि मग मी माझ्या जमिनीवर असेल तर असा निर्णय घेऊ शकतो का की मी आता ते सगळं काढून टाकणार आहे आणि तिथं एक काही कमर्शियल ऍक्टिव्हिटी करणार, झाडं तोडीन, म्हणजे काही करेन मी माझे, कारण मी त्याचा मालक आहे जमिनीचा. तर अशा स्वरूपातल्या प्रश्नांसाठी सुद्धा पब्लिक ट्रस्टचा अगदी परिणामकारक वापर होऊ शकतो, कारण परवानग्या लागतात या सगळ्यासाठी. आणि परवानगी देताना तो आपण ह्या आधारावर त्याला हरकत घेऊ शकतो की असं करता येणार नाही, कारण हे फक्त म्हणजे त्या कम्युनिटीला त्याचा फायदा मिळत असतो ते राखल्याने आणि त्याच्यामुळे सर्वांच्या मालकीचं आहे. हे अगदी कोका कोलानी पाणी उपसा करणं सॉफ्ट ड्रिंक तयार करण्यासाठी या केसेसमध्ये सुद्धा पब्लिक ट्रस्टच्या तत्वाचा वापर झालेला आहे. त्यामुळे ते खूप म्हणजे तुम्ही खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपात वापर होऊ शकतो या तत्वाचा. राईट. आता हे कॉर्पोरेशन मध्ये तर आपल्याला दिसतं की बऱ्याच ठिकाणी ते नाले वळवायला परवानगी देतात किंवा म्हणजे छोटे करायला परवानगी देतात. तर या संदर्भात काही करता येईल का पब्लिक ट्रस्टच्या डॉक्ट्रिन दृष्टीने? हो, प्रश्नच नाही. करता येऊ शकतंच नक्की. म्हणजे मला म्हणजे आपण हे नीट बघून ठरवायला पाहिजे की म्हणजे जर का परिस्थिती अशी असेल की असं करण्याची पॉवरच नसेल, हे कायद्यामध्ये पॉवर असणं खूप महत्वाचं आहे. तसं असल्याशिवाय कुठलीही गोष्ट करता येत नाही कोणाला. तर
समजा पब्लिक ट्रस्ट त्याला लागू होतंय आणि आपल्याला हे दाखवता आलं की पॉवरच नाहीये तुम्हाला हे करायला, तर खूप मोठा मुद्दा होऊ शकतो हा, आणि राखण्यासाठी पण आणि आक्षेप घ्यायला पण. अच्छा. हे जे तुम्ही म्हणताय ना, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इरिगेशन ऍक्ट म्हणून आहे, हो. इरिगेशन ऍक्ट 1976. त्याच्यामध्ये सेक्शन 11 आहे. हम्म. त्याच्यात नोटिफिकेशन ऑफ रिव्हर म्हणून आहे. जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंट एखाद्या प्रकल्प बांधायचा असतं नदीवरती, त्या नदीचं नोटिफिकेशन करतात आणि ते नोटिफिकेशन झाल्यानंतर सगळ्या पॉवर्स नदीतल्या पाण्याबद्दलच्या ह्या इरिगेशन डिपार्टमेंटकडे येतात महसूलच्या बरं. ऐवजी. हो. आणि नदीमध्ये इंटरव्हेन्शन करणं, नदीमध्ये एन्क्रोचमेंट करणं, नदीचं पात्र बदलणं, कमी करणं, या सगळ्या काढून टाकण्याचे अधिकार स्पष्टपणे, आता तुम्ही ऑर्डर्स पॉवर्स म्हणत होता, तसे पॉवर्स दिलेले आहेत ऑलरेडी. बरं, मग मी बोलू का एक मिनिट? तेव्हा बोला. इरिगेशन डिपार्टमेंटची नोटिफाय असेल नदी, तर नोटिफाईड नदी इज अ कॅनॉल, अँड intervention in canal, encroachment in canal, those sections can be applied to that. म्हणजे या बाबतीत मला असं वाटतं की जरी अशी तरतूद इरिगेशनच्या कायद्यामध्ये असली तरी तुम्ही ती पब्लिक ट्रस्टशी सुसंगत अशीच वाचायला लागेल, कारण इरिगेशन डिपार्टमेंट हा सुद्धा शासनाचा भाग आहे. म्हणजे राज्य, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्याला स्टेट म्हणलं जातं असं स्टेट आहे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे पब्लिक ट्रस्टच्या अंतर्गत जी ड्युटी आहे ही बाबा तुम्ही विश्वस्त आहात संसाधनांचे, त्यामुळे तुम्ही विश्वस्त म्हणूनच काम करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही राखलं पाहिजे ना ते. जे पब्लिक ट्रस्टच्या बाबतीत अजून एक बरं झालं तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला. एक गोष्ट सांगायची माझी अशी राहिली की कमलनाथच्या केसमध्ये असं म्हणलेलं आहे सुप्रीम कोर्टनी की काही काही बाबतींमध्ये वेगळा उपयोग तुम्हाला करता येतो, पण अशा वेळी पब्लिक ट्रस्टच्या कल्पनेशी तो सुसंगत पाहिजे. म्हणजे वेगळा उपयोग जरी करायचा झाला, तुम्हाला काही कामं करायची झाली जी जनतेच्या हितासाठी आहेत किंवा गरजेची आहेत ते राखण्यासाठी, असं जर का आपण समजलं एका क्षणासाठी, तर त्याच्यामुळे पब्लिक ट्रस्टला बाधा आली नाही पाहिजे, त्या तत्वाचा भंग नाही झाला पाहिजे. हे बंधन म्हणजे म्हणजे हे खूपच कठीण आहे असं मला वाटतं. म्हणजे हे लिमिटेशन जरी असलं तरी ते पब्लिक ट्रस्टच्या फेवर मध्येच आहे. त्यामुळे नॅशनल वॉटर फ्रेमवर्क लॉ बघितला आहे का? कुठला? नॅशनल वॉटर फ्रेमवर्क लॉ, हा, मी नाही बघितलं. ते अजून विधेयकाला सुरुवात होतं, कायद्याचं रूपांतर झालेलं नाही त्याचं, पण त्यात तुम्ही म्हणता त्या पब्लिक ट्रस्टचं प्रिन्सिपल चांगल्या प्रकारे इलॅबोरेट केलेलं आहे. म्हणजे म्हणजे मला वाटतं त्यामुळे इरिगेशन डिपार्टमेंटला मन मानेल तसं इरिगेशनला काय कोणालाच करता नाही येणार या देशात. अशी लिगल रियालिटी ही नक्की आहे. वस्तुस्थिती किंवा प्रत्यक्ष हे काय होतं हा प्रश्न वेगळा आहे, तो आपण त्यामध्ये माझं म्हणणं हे ट्रस्टीशिपचं बघू देत आपण नक्की, पण हे जे मी इरिगेशन ऍक्ट मधलं प्रोव्हिजन सांगितली ही उपयोगी पडू शकते एन्क्रोचमेंट हटवण्यासाठी. हो, नक्की नक्की, प्रश्नच नाही. अजून कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी अनम्यूट करून विचारावं. मी बोलू अमित भाई, एक मिनिट? हा, बोला. प्लीज प्लीज. नमस्कार. नमस्ते. सगळ्यांना धन्यवाद. अरे मोघ भाई, प्रदीप भाई, सगळ्यांना जिंदाबाद. जिंदाबाद. मी एक उदाहरण तुम्हाला देते फक्त की राजस्थानमध्ये जे भूतपूर्व ऍडव्होकेट जनरल होते गेहलोत सरकारच्या वेळेला, त्यांच्या मुलांनी अरवली मधले काही मोठी झाडं जी त्यांच्या घराच्या जवळ होती त्याचं क्लिअर फेलिंग ह्या पब्लिक ट्रस्ट डॉक्टरांनी थांबवलेलं होतं. त्याच्या आधारावरती त्यांनी भूमिका घेतली होती हे त्यांनी मला सांगितलं होतं. मला आठवण करून द्यायचं, त्याचे डिटेल्स मिळवण्याचा मी प्रयत्न करते. दुसरं मला असं विचारायचं होतं की शेवटी अनेक कायद्यांमध्ये एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो ते आहे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल लॉज मध्ये. आज ती प्रोसेसच डायल्यूट करतात, एक्सपर्ट कमिटी सुद्धा वेगळं हे देतात वगैरे. तर पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राईन मध्ये आणखी काय वेगळं होऊ शकतं? म्हणजे कमलनाथजींच्या वेळेचा या जजमेंटचा आधार किंवा लखनौच्या संदर्भातल्या जजमेंटचा आधार हे एक होऊ शकतं, हे मला मान्य आहे. पण एक इरिस्पेक्टिव्ह ऑफ द केस लॉ, ऍक्च्युअली पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राईन मध्ये असा काय
आणखी हे आहे, कारण तसं पाहिलं तर आर्टिकल 48 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो टॉक्स अबाउट प्रमोशन ऑफ इकॉलॉजी वगैरे वगैरे, पण बरोबर. त्याचं पालनच होत नाही हल्ली. तेव्हा मला असं विचारायचं होतं की पब्लिक ट्रस्ट याचा अर्थ आम जनता ही विश्वस्त आहे. त्यामुळे इरिगेशन डिपार्टमेंटला जबाबदारी दिली आहे कुठल्या GR मध्ये, जसं आता पुरंदरेजीने सांगितलं, किंवा आणखी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये अशी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आखून दिलेली आहे. परंतु जनतेने जर ऑब्जेक्शन घेतलं की आम्ही विश्वस्त आहोत आणि आम्हाला याचा असा असा आघात होतोय, आणि एनी अदरवाईज पार्शली विथ पार्शलिटी एक्सपर्ट रिपोर्ट होतो आजकाल, EIA असो की आणखी SIA असो की, तर त्याच्याऐवजी जनतेने तो करून देणं, एक पब्लिक ट्रायब्युनल, पीपल्स कमिशन वगैरे अशा प्रकारच्या एखाद्या फोरम गठीत करून त्याच्यात मार्फत, तर ते खरोखर पब्लिक ट्रस्ट आणि ट्रस्टीज देत आहेत असं होऊ शकेल. तेव्हा आपण अशा प्रकारची एक वेगळी भूमिका याच्या संदर्भात इंटरप्रिटेशनची कशी मांडू शकतो हे पाहायला पाहिजे. आणि तशीच ती आरवलीच्या बाबत घेतलेली होती, हे मला सांगायचं. आणि तुम्ही रिव्हर प्रोटेक्शन ऍक्ट आहे ते म्हणालात, ते कुठल्या राज्यात आहे म्हणालात? मिझोराम. हा, मिझोराम मध्ये. हा, मिझोराम मागच्याच वर्षी झालाय तो कायदा. अच्छा अच्छा अच्छा. कारण आम्ही एक बिल तयार केलेलं आहे, त्याच्यात संतोष लालवाणी वगैरे पण सामील झालेलेच आहेत, रिव्हर हो. प्रोटेक्शन अँड रिज्युविनेशन. हम्म. तर ते बिल आता पार्लमेंटमध्ये जाणार आहे. तर त्यामुळे हे मिझोरामचा ऍक्ट असेल तर तो पण या ग्रुपवरती घातलात तर पाहून घेऊ. हो, जे चालेल. मी इनफॅक्ट अमितनी मला तुम्ही म्हणजे तुमचा हा जो कायदा होतोय त्याचा ड्राफ्ट पाठवला पाठवला. होता मसुदा, अच्छा आणि मिझोरामचा मी त्याला पाठवला होता. तर अच्छा अच्छा, ठीक आता आहे, जी मग मी अमित लिंक भाऊंकडून शेअर घेईन. केली आहे, अच्छा अच्छा हा, वर ठीक जी आहे. मेधाताई मी लिंक शेअर केली त्या गुगल ड्राईव्ह वरती आता अच्छा अमोघनी जे जे संदर्भ वापरले ते तिथे हा, हा. अपलोड केलेत मिझोरामच्या या कायद्यासकट. अच्छा अच्छा, हा, ठीक आहे. आणि ह्या आता रिव्हरफ्रंटला जी मंजुरी दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पब्लिक हिअरिंग झालेली आहे का, हे मला विचारायचं. कारण पब्लिक ट्रस्ट असेल आणि पब्लिक इज अ ट्रस्टी, तर मग पब्लिक हिअरिंग हा जो एक EIA नोटिफिकेशनचा सुद्धा भाग आहे, आणि दिस शुड बी इन कॅटेगरी A, नॉट अदर कॅटेगरी. तर कसं पब्लिक हिअरिंगची आपण मागणी पण करू शकतो, हे पण एक पाहायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे वी शुड सजेस्ट अ प्रोसेस दॅट शुड बी फॉलोड if the trustees are to be taken into consideration and their consent is made to be a condition. असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये घातलं पाहिजे. आणि आपले ऍडव्होकेट्स अशा मुद्द्यांवरती तर प्रो बोनोच राहिले पाहिजेत. ऍक्च्युअल खर्च आपण अर्थात द्यायलाच पाहिजे. पण हे पण मला जयदीप भाऊंचं ऐकून वाटलं, कारण बरोबर. असे हे मुद्दे आहेत, आणि हे काही एका इंडिव्हिज्युअल्सचे नाही आहेत. त्यामुळे आमचे ॲडव्होकेट संजय पारिकजी नेहमी तयार राहतात दिल्लीचे. तर अशा प्रकारच्या ॲडव्होकेट्सना पण आपण थोडं जोडून घ्यायला पाहिजे. आणि पुण्याच्या नदीच्या बाबतच फक्त घातलं, तरी सुद्धा एकूण भूमिका अशी PIL स्टाईलची घेतली पाहिजे त्या पिटिशनमध्ये पण. हे पण एक मला म्हणावंसं वाटतंय. जिंदाबाद. चालेल. अच्छा. सो पुण्याच्या बाबतीत असं काही लोकांना विचारून त्यांनी एक हे सांगितलं होतं RFT करताना, की आम्ही एक सर्वे केला आणि त्याच्यामध्ये लोकांचं बाबा हवं आहे असं म्हणतायत, पण तो फार त्यांनी म्हणजे कुठं केला आणि काय केला ते अगदी शंकास्पद आहे, म्हणजे हा सगळा RFDचा. नाही, पण एक आहे की सर्वे काही असला तरी सुद्धा ह्याच्या अंडर तुम्ही म्हणजे करू शकत नाही ना. अमुक तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली. मी तेच म्हणणार होतो आता, की म्हणजे सर्वे काही असू शकतो. आपल्याला त्याच्या मेरिटमध्ये नको जायला. पण कायद्यानुसार विश्वस्त म्हणून तुमची जबाबदारी जास्त आहे ना. म्हणजे तुम्ही तर त्याला फाटा नाही देऊ शकत किंवा तुम्ही त्याच्या विरुद्ध वागू नाही शकत. लोकांचं म्हणणं एक वेळ काही पण असेल. पण विश्वस्त म्हणून तुमची जबाबदारी ते राखणं असेल भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक स्वरूपात. तर तुम्ही
त्याप्रमाणेच वागायला पाहिजे. राईट. जयदीप, गो अहेड. हां. आता आपल्याला हे माहिती आहे आधीच्या सियाक बॉडी व्हॉट आय फेअर अंडरस्टँड इज की सियाकनी आधीचे 6 मेजर कन्सर्न्स त्यांनी मेन्शन केलेल्या, पण नवीन जेव्हा स्टेट लेवल एक्सपर्ट कमिटी ज्यांनी आता EC ग्रांट केला RFD साठी पुण्यातल्या, त्यांनी आधीच्या सियाकच्या रेकमेंडेशन्स किंवा कन्सर्न्स बद्दल काहीच कॉग्निझन्स घेतला नाही. तर असं काही आपल्याला आहे का लॉ मध्ये की यू हॅव टू टेक कॉग्निझन्स ऑफ द प्रिव्हियस एक्सपर्ट कमिटी? हाऊ कॅन नाही, आता जेव्हा हे सुप्रीम कोर्टात परत चॅलेंज होणार आहे त्यावेळी हे सगळे मुद्दे उपयोगी पडतात. आणि या मुद्द्यावर आणि याच्या बरोबरच म्हणजे एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीशी संबंधित खरे जे मुद्दे आहेत ना, कारण हा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स चॅलेंज होणार, त्यामुळे ती पण खूप प्रामुख्याने त्याच्यावर भर द्यायला लागेल असं दिसतंय. ओके. सचिन, आपल्याला काहीतरी बोलायचंय का? सामंत. या नमस्कार. येतोय माझा आवाज? हो, हो येतो. हो. तर अमोघ आपलं लास्ट टाइम जे बोलणं झालं होतं त्याच्यानंतर ना आम्ही एक बरीच चर्चा अनेक लोकांशी केली आणि आय एम व्हेरी सरप्राईज म्हणजे की मी फार सिनियर काउन्सिलशी बोललो हायकोर्टच्या, काही रजिस्ट्रार म्हणजे हायकोर्ट रजिस्ट्रार लेवलच्या लोकांशी बोललो आणि दे लिटरली सेड की हा पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइन आम्ही पहिल्यांदा ऐकतो. तर मला असं वाटतं की म्हणजे मी ज्या लोकांशी बोललोय ते फार सिनियर लोक आहेत, म्हणजे यू कॅनॉट इमॅजिन की म्हणजे ते कलेक्टर आणि यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवणार आपण. तर मला एक तर असं वाटतं की ह्याच्यावर मुळात अवेअरनेसच नाहीये लोकांमध्ये, ब्युरोक्रेसीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही लेवलला अवेअरनेस नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की एक पॉइंट मला हा सांगायचा आहे की स्पेशली रिलेटेड टू वॉटर इरिगेशन डिपार्टमेंट, की त्यांच्या ऍक्ट मध्ये त्या इकोसिस्टम कन्झर्वेशन रिलेटेड कुठलाही पॉइंट नाहीये इरिगेशन ऍक्ट जर तुम्ही बघायला गेलात. आणि त्यांच्याकडे कुठलीही अशी व्यवस्था नाहीये की ते ह्या दृष्टीने कुठला स्टडी करू शकतील किंवा त्या गोष्टी समजू शकतील. म्हणजे धामापूरमध्ये आम्हाला जो एक उदाहरण मी तुम्हाला देतो की आमच्या तलावाच्या याच्यामध्ये 61 स्ट्रीमलेट्स आहेत जे वॉटर फिडिंग करतं वॉटर बॉडीला. पण त्या 61 जे काही स्ट्रीमलेट्स आहेत ते प्रोटेक्शन किंवा कन्झर्वेशन रिलेटेड इरिगेशनकडे कुठली प्रोव्हिजन नाहीये. तर मला असं वाटतं की रिलेटेड टू महाराष्ट्र इरिगेशन ऍक्ट पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइनला घेऊन त्याच्यात काय बदल करता येऊ शकतील, की इरिगेशन ऍक्ट मध्येच त्या गोष्टी आल्या पाहिजेत की इकोसिस्टम तुम्ही जी आहेत, मग ती रिव्हर असेल किंवा लेक असेल, तर त्या कन्झर्वेशन रिलेटेड हे जे कोण इंजिनियर्स आहेत त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं किंवा त्यांच्याबरोबर एक पॅनल असणं कम्युनिटी लेवलला, असं काहीतरी झालं पाहिजे. आणि असं एखादं PIL आपल्याला करता येऊ शकतं का पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राइनला घेऊन? हो, येऊ शकेल. काय झालंय, हे इरिगेशन ऍक्ट मधलं जे कलम आहे 11 सेक्शन 11 हे प्रॉपरली आपण ऍड्रेसच केलेलं नाही. त्याचं काय होऊ शकतं हे तपासलंच गेलेलं नाहीये. तुम्ही म्हणता इकोसिस्टम हा शब्द नाहीये त्याच्यात, पण एन्क्रोचमेंट काढण्यासाठी ते नक्की वापरता येईल. आणि इरिगेशन डिपार्टमेंटने परमिशन कशी दिली, ते परमिशनच्या साठी त्यांना कंट्रोल करायला हे वापरता येईल असं मला वाटतं. नाही, पण आता एक मी तुम्हाला उदाहरण देतो की समजा कुणी इन्व्हेजिव्ह स्पीशीज इंट्रोड्यूस करतंय पाण्यामध्ये. आता हा तर आम्ही वेटलँड कम्युनिटीमध्ये असताना आम्ही हा इश्यू बराच बघितला, ठाणे, पालघर, की जनरली लोक स्थलांतरित होतात, मग त्यांच्या घरामधले जे काही शोचे मासे असतात, गोल्डफिश वगैरे असतात, अशा काही गोष्टी ते सर्रास जाऊन इंट्रोड्यूस करतात पाण्यामध्ये. पण हे थांबवायला किंवा हे इव्हन समजून घेण्याच्या दृष्टीने इरिगेशनकडे कुठलेही नाही, हा इश्यू येत नाही इरिगेशन ऍक्ट मध्ये नाही हा. पण एन्क्रोचमेंट हटवणं आणि त्याच्यावरती काही काम करायला परवानगी देणं हे अधिकार आहेत त्यांना, आणि ते त्यांना पकडलं पाहिजे त्यासाठी की तुम्ही हे वापरा. आणि नाही, त्यांच्या पण एन्क्रोचमेंट कुठून? पण आता जसं एक बफर झोन नावाची गोष्ट आहे, हे बफर झोनच ह्यांना माहित नाही काय असतं, बफर झोनच करत नाहीत हे लोक. नाही, फ्लड झोन आहे, ब्ल्यू लाईन आहे, रेड लाईन आहे, याच्यामध्ये एन्क्रोचमेंट काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत त्यांना.
हा, पण आता जसं बॅकवॉटर मी स्पेशली वेटलँडला घेऊन म्हणतोय की प्रत्येक वॉटर बॉडीला एक वेटलँड असतो. माझं काय म्हणणं आहे, जे रेडीली अवेलेबल आहे ते तरी वापरून बघावं. हा, ते आणि आहे. नंतर मग मी त्याच्याही पुढचा एक विचार असा म्हणतोय की प्रत्येक वॉटर बॉडीला जो एक शॅलो वॉटर बॉडी आहे, जे वेटलँड आपण म्हणतोय, की जे फॅसिलिटेट करतं त्या वॉटर बॉडीला, इन्फिल्ट्रेशन ऑफ वॉटर वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत. पण ती शॅलो वॉटर बॉडी प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टीने इरिगेशन मध्ये काही प्रोव्हिजनच नाही. मला काय वाटतंय की हे मुद्दे आहेतच. एक सुनीतीताईंनी एक प्रश्न विचारला, तर आपण हे करूया, विचारू जरा त्यांना. आणि मग कारण आपल्याला वेळेचं थोडासा इश्यू झालेला आहे, आपल्याला वेळ कमी पडते असं दिसतंय. तर जंगलाबाबतीत हा कायदा वापरला होता का? हायवे, रस्ता रुंदी, झाडे, डोंगर फोडणे थांबवणे याचा वापर करता येईल का? हो, मग प्रश्नच नाही. येईल करता. ओके. कारण आपल्या इथं टेकडीच्या संदर्भात पण खूप. चाललेलं आहे. तर म्हणजे हा जिथे जिथे नॅचरल रिसोर्स आहे तिथल्या तिथं वापरता येण्यासारखा आहे खरं म्हणजे, असं अगदी. दिसतंय. ते तर अमोघभाईंनी एकदम स्पष्ट केलं ना, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये जे म्हटलंय, तो केस लॉ हा. आपण वापरला पाहिजे. आणि Right. अरवलीचं झाडं क्लिअर फेलिंगच त्यांनी ह्याच्या खाली थांबवलं होतं. तर ते पण हे आणि सियाचे जर आधी काही प्रश्न उठवले असतील आणि त्याचं उत्तर न देता बदललं असेल, तर दॅट ऑल्सो कोर्ट कॅन टेक कॉग्नायझन्स ऑफ. तो पण बरोबर. प्रश्न आपल्याला उठवावाच लागेल जिथे कुठे. पण आता हा सुप्रीम कोर्टात डायरेक्टली का जाणार? हायकोर्टाचं जजमेंट विरोधी आलंय का? हा, नाही, एनजीटीने निकाल दिलेला विरुद्ध गेलाय ना आपल्या, त्यामुळे मग त्याच्यावर एनजीटी अच्छा. च्या कायद्याखाली सुप्रीम कोर्टात अच्छा. थेट एनजीटीच्या ह्याच्यामुळे. हम्म. जाऊ शकतो. अनेक बाबतीत सुप्रीम कोर्ट परत एनजीटी कडे पाठवतं. तसं जरी झालं तरी सुद्धा दॅट मेक्स अ डिफरन्स. हो, हो, बरोबर त्यामुळे आहे. करायला पाहिजे हे. आणि मला वाटतं जनतेमध्ये अवेअरनेस करण्यासाठी कुठेतरी की नदीचे किंवा नदी, पहाड, जंगलाचे आम्ही आहोत विश्वस्त, निसर्गाला करू शकणार नाही तुम्ही ध्वस्त, अशा टाईपचं काहीतरी घेऊन आपण एक असं यात्रा वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे काढल्या आणि ह्या कायद्याचा एखादा पर्चा काढला, पत्रक, हो. त्याच्यामध्ये याचं, तर त्याचं सगळीकडे वाटप झालं, तर लोकांना हम्म. त्याचं भान होईल. कारण हल्ली रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये सुद्धा 100 आणि 200-300 वर्ष जुनी झाडं तोडतायत. आता हम्म. मध्य प्रदेशात आमच्या बडवानी जिल्ह्यातल्या शहरामध्ये केलं आणि पौधारोपणाचं एवढं, एक पेड माँ के नाम आणि जंगल बेचेंगे देकर लेकर दाम अशा प्रकारचं कार्य चाललेलं आहे. आणि त्याचं इतकं म्हणजे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट बदललाय आणि सर्व्हायव्हल रेट पौधारोपण कितीही केलं तरी त्याच्यात फारच कमी असतो. तो 10% 20% हो. असतो. त्यामुळे एवढी मोठी झाडं तोडणं थांबवणं हे पण हम्म. फार आवश्यक आहे. मोठी-मोठी जंगल डायव्हर्ट करतात, त्या डायव्हर्जनला तर विरोध केलाच पाहिजे. पण इव्हन रस्त्याच्या कडेला अशी झाडं जी तोडतात त्याला सुद्धा. त्याच्यासाठी लोकांना जर ते भान आलं, तर मला वाटतं पुण्यामध्ये परिसर संस्थेने एकदा याबाबत फार चांगली भूमिका बजावली होती. तर तसं पुणे रिव्हर रिवायवल करू शकतं, असं मला वाटतं. बरोबर. जिंदाबाद. ऍक्च्युली मला असं वाटतं अजूनही बरेच मुद्दे असू शकतील, पण आपली वेळ नेहमीपेक्षा खूपच पुढे गेली आहे. तर एक आपण मागच्या वेळेस असं केलं होतं, सारंग आणि विवेकचं जेव्हा प्रेझेंटेशन झाले होते तेव्हा नंतर आलेले अनेक प्रश्न होते आणि त्याची आपण उत्तरं त्या लोकांकडून मिळवून उत्तरं किंवा प्रतिसाद आपण ते डॉक्युमेंट्स परत शेअर केले होते. तर मी असं सुचवेल की आपण इथे अजून हा कॉल, म्हणजे आपण आता कॉल थांबवूयात, पण या चॅटमध्ये जर लोकांनी तुम्ही सगळ्यांनी प्रश्न किंवा इनपुट्स जे काय असतील ते टाकले तर आपण अमोघकडे ते पाठवू शकतो आणि मग परत ग्रुपवर शेअर करता येईल. संतोष, तू बोलणार आहेस कॉल क्लोजिंगचा? हा, ठीक आहे. म्हणजे कोणाचे अजून आहेत का काही प्रश्न वगैरे? जे असतील तर ते चॅटमध्ये टाका. मग त्याचं अप्रोप्रिएट आपण फीडबॅक अमोकडनं घेऊयात आणि तो परत सगळ्यांकडे स्प्रेड आउट करूयात.
अमुक खूप खूप धन्यवाद. एक अतिशय महत्त्वाच्या विषयाला म्हणजे ओपन अप केलेलं आहे की पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्राईन. जसं सचिन पण म्हणलं की फारसं लोकांना माहिती नाही आहे की इवन ब्युरोक्रॅट्सच्या लेवललाही सिनियर लेवललाही जर माहिती नसेल तर ह्याचा अवेअरनेस क्रिएट करणं आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मेधाताई म्हटल्या तसं त्याचं काही पत्रकं काढून की अजून वेगवेगळ्या प्रकारे त्याचं कॅम्पेन करून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एक तर अवेअरनेस क्रिएट करणं आणि दुसरं त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे वेगवेगळ्या निकालांमध्ये वगैरे त्याचा उपयोग करून कशा प्रकारे आपल्याला पर्यावरणाचा विविध प्रकारे होणारा ऱ्हास आणि स्पेशली पुणे रिव्हर रिवायवलच्या बाबतीत RFDच्या बाबतीतला या गोष्टीत आता पुढे अजून काय ह्याचा उपयोग घेऊन काय स्टेप्स घेता येतील ह्याच्याबद्दल निश्चित एक आय ओपनर आणि ब्रेन स्टॉर्मिंग म्हणता येईल किंवा एक विचार त्या दृष्टीने निश्चितच आता सगळ्यांचे चालू झाले. सारंग सर पण आहेत या मीटिंगमध्ये, बाकी पण बरेचसे लोक आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं पुढचे ह्याच्यातनं ह्या चर्चेतनं पुढचा विचार निश्चितच चालू झाला आणि त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद अमोक तुम्हाला. थँक्यू. आणि बस बाकी नेहमीप्रमाणे PRRची टीम आहेच जी एफिशियंटली दर बुधवारच्या ह्या मीटिंग्स करत असते. डिस्कशन पण खूप छान झालं. सगळ्यांनाच धन्यवाद. आणि जर अजून धन्यवाद. काही बाकी कोणाचं काही हे नसेल तर मग मीटिंग संपली म्हणून मी जाहीर करतो. थँक्यू.